नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सध्या मी आहे वरंदा घाटामध्ये। येताना आम्ही तामिनी मार्गे आलतो आणि जाताना ह्या भोर वरंदा घाटातून जातोय। तर सुंदरपणे हा वरंदा घाट आता मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, इकडे सुंदरपणे सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगा आहेत आणि हा भोर वरंदा घाट आहे। तर या घाटातून आता आपण आपल्या स्प्लेंडरच्या सहाय्याने हा घाट पार करून पुण्याकडे जाणार आहोत। पुण्याहून भोर मार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंदा घाट नावाचा 20 किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे। हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून कोकणात उतरतो। थोडा रिस्की आणि खूप वळणावळणाचा हा रस्ता आहे। पावसाळ्याच्या दिवसात या घाटातून खूप सुंदर सुंदर व्ह्यूज पाहायला मिळतात। जागोजागी छोटे छोटे दगड पडलेले दिसत आहे, म्हणून थोडं सावधानी ठेवूनच गाडी बरोबर चालवा। सेफ्टीसाठी ह्या सिमेंटच्या तटबंदी टाईप त्यांनी बनवलेलं आहे। तर मित्रांनो, सह्याद्रीमध्ये असे अनेक घाट आहेत ज्यांचं सौंदर्य निहाळायसाठी स्पेशली विकेंड्समध्ये किंवा पावसाळ्यात मॉन्सूनमध्ये भली मोठी गर्दी होत असते। तर हा जानेवारी महिना आहे, सकाळची थोडी थोडी थंडी पडते, थंडी जाणवते आणि हा सुंदर थंडीमध्ये अशा घाटांचा प्रवास खूप विस्मरणीय होऊन जातो। फक्त जेव्हा केव्हा अशा घाटांमध्ये गाडी चालवत असाल तेव्हा सावधानी ठेवा। नुसतं व्ह्यूज आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं प्राण धोक्यात घालू नका। या रस्त्याने जाताना मधात एक कावळा किल्ला आहे, तो लागतो। इथं हा कावळा किल्ला आहे। एका साईडला उंच भला मोठा हा डोंगर आणि एका साईडला अशी खोल दरी, असं देखणं रूप इथं आपल्याला निसर्गाचं पाहायला मिळतं। तर मागच्या वेळेस मी मागच्या वर्षी
जेव्हा मी कोकणात गेलो होतो त्यावेळेस या घाटातून आलो होतो। जी सुंदरता आहे, जी विलक्षण सौंदर्य आहे या घाटाचं, त्यासाठीच मी या घाटातून परत पुण्याकडे जायचं ठरवलं। तर इथून पावसाळ्याच्या दिवसात सुंदरपणे धबधबे कोसळतात आणि सुंदरपणे हा घाट आपल्याला निरखायला मिळतो। इथून थोडंसं अंतर अजून आपल्या घाटाचं राहिलेलं आहे। तर हे मंदिर आहे आणि इथं महाडची ही पाटी आहे। तर ह्या डोंगराच्या तिकडं तो कावळा किल्ला आहे। सुंदर असा धबधबा या साईडला पावसाळ्यात पडत असतो। मित्रांनो, या वरंधा घाटातून जर जेव्हा केव्हा तुम्ही प्रवास करत असाल तर थोडीशी विश्रांती घेऊन इथं तुम्ही या व्ह्यू पॉईंटला थांबू शकता। पावसाळ्यात असे सुंदर असे धबधबे इथून पडतात आणि सध्या आता जानेवारी महिना आहे, सगळं सुकलं आहे, कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा असं झरे वगैरे काही नाही आहे। तर इथं तुम्ही थांबून विश्रांती घेऊन सुंदरपणे ही सह्याद्रीची पर्वतरांग आणि येथील सौंदर्य निहाळू शकता।